सर्वांना नमस्कार. आज आपण चैत्रगौर यावर एक सुंदर लेख पाहणार आहोत, तर सर्वांनी नक्की वाचावा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण चैत्रगौर या विषयावरती सुंदर असा एक लेख पाहणार आहोत. तर आता चैत्र महिना सुरू झाला आहे. चैत्र महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता जाणवू लागते. या महिन्यात साजरा केला जाणारा सण म्हणजे चैत्रगौर हा सण स्त्रियांसाठी विशेष असा महत्त्वाचा असतो. आता परंपरा, श्रद्धा आणि आनंद यांचा असा सुंदर संगम म्हणजे चैत्रगौर होय. आता चैत्रगौर अन्नपूर्णा रूपातील गृहिणीपणाचा उत्सव असलेला सण आहे. आता चैत्र शुद्ध तृतीया म्हणजेच गौरी तृतीया. आता या दिवसापासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा केली जाते आणि हा संपूर्ण महिना आनंद, उत्साह आणि श्रद्धेने भरलेला असा असतो. आता देवघरातील अन्नपूर्णा देवी ही स्वच्छ करून तिला सुंदररित्या सजवून षोडशोपचाराने पूजा केली जाते, म्हणजे यथासांग पूजा केली जाते. आता काही ठिकाणी तिला झोपाळ्यावर बसवले जाते, तर घराघरात चैत्रांगण रांगोळ्यांनी वातावरण मंगलमय केले जाते. तर हा उत्सव फक्त पूजा नाही, तर तो गृहिणींच्या कार्याचा, तिच्या प्रेमाचा आणि तिच्या अस्तित्वाचा सन्मान आहे. आता गौर म्हणजेच अन्नपूर्णा कशी झाली, गौरी म्हणजे अन्नपूर्णा कशी झाली याची कथा अत्यंत अर्थपूर्ण अशी आहे. आता गौरी ही समृद्धीची, अन्नाची, प्रेमाची आणि कुटुंबातील सुखाची अशी देवता आहे. आता गौरीमुळेच घरात आनंद, ममता आणि समाधान नांदते. तर शिव म्हणजे ज्ञान, आता वैराग्य आणि ब्रह्मज्ञानाचे प्रतीक. आता एकदा शिव आणि पार्वती निवांत बोलत होते. त्यावेळी शिव म्हणाले, फक्त ब्रह्म सत्य आहे, बाकी सगळं जग मिथ्या आहे. पार्वतीने आश्चर्याने विचारले, हे सुंदर विश्व, नाती, प्रेम, अन्न हे सगळं खोटं कसं असू शकतं? पण शिव आपल्या विचारांवर अगदी ठाम राहिले. हे ऐकून पार्वती खूप रागावली आणि ती अदृश्य झाली. तिच्या जाण्याने जगातले सर्व सौंदर्य, प्रेम, नात्याची ऊब आणि अन्न हे सगळं काही नाहीसं झालं. आता घराचं घरपणच हरवलं आणि सर्व जीव भुकेले झाले. तर देव, माणसं, ऋषी, पशुपक्षी सगळे शिवांकडे गेले, पण भुकेल्या पोटी कोणालाही ज्ञान ऐकायचं नव्हतं. सर्वांना फक्त अन्न हवं होतं, कारण सर्वजण त्यावेळेस उपाशी होते. शेवटी कळलं की काशी नगरीत एका घरातच फक्त अन्न उपलब्ध आहे. तेव्हा शिव स्वतः भिक्षा मागायला त्या घरात गेले. आता भिक्षांदेही असा आवाज देताच आतून उत्तर आलं, महादेव, भिक्षेत काय देऊ, ज्ञान की अन्न? तर शिवांनी आत पाहिलं तर
माता पार्वती अन्नपूर्ण रूपात विराजमान होती. तिच्या हातात अक्षय अन्नाचं पात्र होतं आणि ती सर्वांना प्रेमाने अन्न देत होती. तेव्हा शिवांना सत्य समजले की अन्नाशिवाय जीवनच नाही आणि शक्तीशिवाय शिवही अपूर्ण असे आहेत. आता शिव म्हणाले, ज्ञान आणि वैराग्य मिळवण्यासाठी आधी शरीरामध्ये शक्ती हवी असते. आता मनात शांतता हवी आणि त्यासाठी अन्न हे आवश्यक आहे. आता अन्न हेच पूर्ण ब्रह्म आहे. पार्वतीने आनंदाने त्यांना अन्न दिले. शिव हे ते अन्न खाऊन तृप्त झाले आणि त्यांच्यासोबत संपूर्ण जगही तृप्त झाले. तेव्हा शिवांनी पार्वतीला अन्नपूर्णा म्हणून गौरवले. पार्वती मातेचा अन्नपूर्णा म्हणून त्यावेळेस गौरव केला शिवांनी. आता जगाला पोसणारी माता गृहिणीचे स्थान आणि महत्त्व. अन्नपूर्णा ही फक्त देवी नाही तर ती प्रत्येक घरातील गृहिणीचं प्रतीक आहे. घरात श्रीमंती असो वा गरिबी, प्रत्येक घरात गृहिणी आपल्या कुटुंबासाठी प्रेमाने अन्न बनवत असते. त्या घरातली नाती जपत असते आणि घराला पण ती घरपण देते. म्हणूनच घराला घरपण देते आणि म्हणूनच नववधूला म्हणजे लग्न झाल्यानंतर नववधूला अन्नपूर्णेची मूर्ती ही लग्नामध्ये दिली जाते. ही फक्त परंपरा नाही, ते एक सुंदर असा संदेश आहे. आता तो संदेश कोणता आहे? तर घर सांभाळणं, प्रेम जपणं आणि कुटुंब हे तृप्त ठेवणं हीच खरी साधना आहे. आता चैत्र गौरीचा संदेश. आता चैत्र गौरीचा कोणता महत्त्वाचा असा संदेश आहे? तर चैत्र गौर उत्सवात अन्नपूर्णा देवीला झोपाळ्यावर बसवतात किंवा पंचगौरीची पूजा करतात. यातून एक महत्त्वाचा असा संदेश पण दिला जातो. गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे. ती शांतपणे न बोलता न थकता घरासाठी कार्य करत असते. तिच्या हातात अन्न, तिचं प्रेम आणि तिची माया यामुळे संसार हा सुरळीत चालतो. तर आता या गोष्टीचा आता ही जी आपण कथा ऐकली आहे याचा समारोप कसा करायचा बघा. आता समारोपामध्ये शिवासारख्या देवाचाही संसार हा अन्नपूर्णेमुळेच चालतो. तर आपल्या आयुष्यातील गृहिणीचे महत्त्व किती मोठे आहे हे आपण ओळखायला हवं. तर जगाला पोसणाऱ्या, नाती जपणाऱ्या आणि घराला घरपण देणाऱ्या प्रत्येक गृहिणीमध्ये अन्नपूर्णेचं रूप दडलं आहे. तर अशा या अन्नपूर्णेला आणि प्रत्येक गृहिणीला मनपूर्वक वंदन. तर मित्रमैत्रिणींनो,
आता मी तुम्हाला जो चैत्रगौर या विषयावरती एक छोटासा लेख सांगितला आहे, तर तो लेख तुम्हाला कसा वाटला? हा लेख जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करायला विसरू नका. लेख आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.